गुड मॉर्निंग पीपल्स. आपण आता आहे सकाळी आलेलो आहे. आपण बघू शकता क्वालिटी मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि सकाळ सकाळी इथं फील होऊ राहिली. रात्री उशीर झाला होता झोपायला, पण ठीक आहे, काय अडचण नाही. आपण आलेलो आहे, आता पुढं जाऊयात. सकाळ सकाळी लवकर उठून आपण ट्रेकला आलेलो आहे. तर गावाकडे जशी वाईब असती, चिमण्यांचा आवाज, झाडांची सळसळ, वारं, तसंच काहीतरी फील येत आहे. पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा वास असल्यामुळं कुठेतरी ती जाणीव होते. तर आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढायला हवं, यायला हवं, फिरायला हवं. याच्यापेक्षा आयुष्य वेगळं काहीच नाही. सकाळ सकाळी आल्यामुळं वातावरणात एनर्जी जाणवते, ताकद जाणवते. पुढं पुढे चाललोय. आपण आलोय सिंहगड किल्ल्याच्या कोंढाणेश्वर मंदिराजवळ आणि इथून पाहू शकता नजारा आहे. पक्ष्यांचे आवाज येऊ राहिले. आपले दोस्त प्रफुल्ल सर आणि सर सकाळ सकाळी आल्यामुळं फ्रेश वाटू राहिलंय. थंडगार वारा. इथं खाली मालुसरे यांची समाधी आपण पाहू शकता. या वातावरणात आपल्याला आयुष्यात अनेकदा वाटतं का खचल्यासारखं जाणवतं, कुठंतरी मागं गेल्यासारखं जाणवतं. तर अशा वेळेस आपण गड किल्ल्यावरती आलं पाहिजे, इथला इतिहास समजून घेतला पाहिजे. आज आपण इथं याच्यावरती सिंहगड किल्ल्यावरती आलेलो आहे. तर आल्यानंतर आपण पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग, आजूबाजूचं नयनरम्य वातावरण. एक धाडसाची गोष्ट लिहून गेलेली आहे इतिहासामध्ये. बऱ्याच साऱ्या गोष्टी इथं घडून गेलेल्या आहेत. आपण आपल्या शूर जे होऊन गेलेले आहेत त्यांच्याकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे, आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. आणि बरेचदा खूप काही मागं पडलो आहे किंवा खूप काही जमत नाही, तर यासाठी इथे येऊन ताकद मिळवली पाहिजे, एनर्जी मिळवली पाहिजे. आयुष्यात खूप काही करण्यासारखं असतं, आपण त्यासाठी फक्त प्रयत्न केले पाहिजे. आणि तिथं म्हणजेच आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी केल्या आहेत तिथं जाऊन आपण ते समजून घेतलं पाहिजे. आपण आहे ना आता सरांबरोबर बोलत होतो, तर सर म्हणले इथं मस्त पैकी 5 टाकू आपण आणि मस्त झोपू. तर खरे रूट्स आपल्या याच्याशीच कनेक्टेड आहे कुठेतरी ग्रामीण भागात. म्हणजे गावाकडे जर आपण गेलो तर लिंबाच्या झाडाखाली बसलो, बाज टाकली आणि निवांत बसलो, तर त्याच्याशीच रूट कनेक्टेड आहे. आपण उगाच या शहराच्या धावपळीच्या जगात पळू राहिलोय, धावू राहिलोय. तर सरांचं याच्याबद्दल काय मत आहे? 2 शब्द सर बोला. सर हसू राहिले. सरांना थोडं कॅमेराची भीती वाटते. आपले प्रफुल्ल सर आहेत. तर शेवट्यांना आता गावाकडे घेऊन जातो. मस्त गावाकडे त्यांना बाजबीज टाकून देतो निवांत. आता इथं तुम्ही मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण, थंड हवा लागते, झालेलं नाही, निसर्ग, पक्ष्यांचे आवाज. आपण आता किल्ल्यावरती फिरू राहिलोय. तर इथं छत्रपती राजाराम महाराज स्मारक खालच्या बाजूला आहे आणि ही किल्ल्याची अशी तटबंदी. सकाळ सकाळी आल्यामुळं फ्रेश हवा दिसू राहिली. खाली खडकवासला डॅम आणि एकदम जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे इथं. तर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पुढे. पण आता पायऱ्या उतरू राहिलोय. या वातावरणात त्या काळात कसा इतिहास घडला असेल आणि ही इथली माती किंवा इथली दगड त्या घटनांचे साक्षीदार आहेत का, ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत. तर आपण आता पायरी उतरून खाली चाललोय. खाली हे महाराजांचं स्मारक आहे, बघूयात आणि किल्ला पण एक्सप्लोर करूयात. आपण आलेलो आहे आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ. तुम्ही बघू शकता इथं माहिती दिलेली सगळ्या प्रकारची. किल्ला कोंढा कसा जिंकण्यात आला, ज्यावेळेस नरवीर तानाजी मालुसरे दारातर्थी पडले होते त्यावेळेस त्यांचा भाऊ तानाजी मालुसरे यांनी किल्ला जिंकला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं की गड आला पण सिंह गेला, म्हणून याला सिंहगड हे नाव देण्यात आलं. इथं आपण पाणी पिऊ शकता. ही सरांची छडी, हे सर सरांची छडी आहे. इथं आपण पाणी पिऊ शकता. गोड्या पाण्याची सिस्टीम आहे इथं.
आजी आणि मावशी ताक आणि दही विकताना. आपण आता कल्याण दरवाजाकडे चाललेलो आहे. कल्याण दरवाजा बघूयात आणि अजून काय राहिलंय ते पण एक्सप्लोर करूयात. दरवाजाकडे जाणारा हा रस्ता, त्या रस्त्याला चालताना सरजी आणि प्रफुल्ल सर टोपीवाले. या कल्याण दरवाजाचा वापर शूरवीर तानाजी मालुसरे यांनी युद्धाच्या वेळेस केला होता. तर या दरवाजाचं असं असीम महत्त्व आहे. तर इथं वरती तुम्ही पाहू शकता का, इथं कोरीव अक्षर लिहिलेले आहेत. तर ते नेमके काय लिहिलेले आता नाही सांगता यायचे, पण हा कल्याण दरवाजा आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. त्या काळात इथून तानाजी मालुसरे कसे आले असतील हा विचार केला तरी अंगावर काटा येतो. का त्यांनी हा गड कसा जिंकला असेल, इथं आल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे युद्ध केलं असेल, तर याच्यामध्ये खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठी गोष्ट आहे. गडावरचं सनराईज आता 8:30 वाजता झालेला आहे. तर मस्त असा सनराईज एवढ्या उशिरा बघ चाललोय उरलेला गड फिरायला. गडावरती आता बऱ्यापैकी काम चालू आहे किल्ले संवर्धनाचं. बाकी गड फिरूयात, इथली पिठले भाकरी आणि भाज्यांचा आस्वाद घेऊयात. दिवसाची अशी सुंदर अशी सुरुवात. झाडाखाली मस्तपैकी बसलेलो आहे. आता मस्त असं सिंहगड किल्ल्याला आहे. साखर आली आहे, मडक्यातलं दही थंड असं स्वाद घेतो. आयुष्य त्याच्यापेक्षा दुसरं सुख काय असतं असं वाटत नाही. गावाकडची शांतता, झाडाची सावली, पक्ष्यांचे आवाज. घेतलं मांजरीने एक, ते काय विषय नाही. एक ते मांजरीने आमचं दही घेतलेलं आहे सरांचं, काही विषय नाही. शेवटी आता त्यांचं जे त्यांनीच घेतलंय. प्रफुल्ल सरांच्या वाट्याचं दही मांजरीने घेतलेलं आहे. माझ्या वाट्याचं घेतलंय, काही विषय नाही. आता दही आले, आता पिठलं भाकरी आणि भजी येणारी. आपले आले क्वालिटीमध्ये भजी, गरम गरम कांद्याची भजी, क्वालिटी असे भजे. मस्त असा नजारा, मांजर निवांत झोपली.